आपला 10वा अध्याय विभूती योग सुरू आहे. विशेष प्रागट्य विभूतीमध्ये विभूती देतात, अंगारा देतात. ही विभूती आणली आहे. हा अग्नी प्रसाद लावा, कारंजावून आणला, शेगावून आणला, शिर्डीची विभूती आहे. नका राख तर कुठेही मिळते, राखीने का मिळते? नाही, ही विभूती आहे. राखणे विशेष प्रागट्य आहे. यत् यद विभूतिमत श्रीमत ऊर्जितमेव वा. श्रीकृष्ण म्हणतो या अध्यायात शेवटी विशेष प्रागट्य ईश्वराचं, साईबाबांचा, गजानन महाराजांचा, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं प्रसाद रूपी अंगार आहे. राख नाही आहे. कोणतेही लाकूड झाला, कुठे कोणी उद्बत्ती लावला, त्या स्थानाचं महत्व आहे, त्या महात्म्यांच्या प्रागट्याचं, अवतारांचं महत्व आहे. अजूनपर्यंत सामर्थ्य त्या प्रागट्याचा 500-600 वर्ष होऊन गेले. का? कारण विशेष प्रागट्य झाला होता. सर्वसाधारण ब्राह्मण नव्हते. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सर्वसाधारण अवलिया नव्हते. साईबाबा सर्वसाधारण कोणी रस्त्यातून भटकणारा होमलेस व्यक्ती नव्हते. गजानन महाराज विशेष प्रागट्य विभूती. अर्जुनाने आठवण असेल विचारला की तुला कुठे, मला पटतेत आहे तुझं म्हणणं, हे बरं आहे, तू समोर उभ्या आहे माझ्या आता रथात, पण सतत कसा तुझा विचार करू, कुठे कुठे तू दिसशील. श्रीकृष्ण म्हणतो, अरे विशेष प्रकारे मी कुठे नाही प्रगट झाला. बघ तू, पाणी असं कसं वाहते, सोडलं तर व्हायला लागतंय. द्रवित कसं झालंय, क्लिअर रंग कसा आहे त्याचा, कुठलाच रंग नाही. पानी तेरा रंग कैसा, जिसमें मलाया उसके जैसा. कसा चमत्कार आहे हा. हळद टाकलं तर पिवळं पाणी, कुंकू टाकलं तर लाल, साखर टाकली तर गोड, लिंबू पिळलं तर आंबट. वा, कसा चमत्कार आहे. रसो अहम अप्सु कौंतेय प्रभास्मि शशी सूर्यो. असं कसं आहे, चंद्र नावाचा दगडावर आता काही नाही दिसत, रात्री एकदम इतका सुंदर सौम्य श्वेत पांढरा शुभ्र. कमाल, गमत आहे. कसं, कोणी ठरवलं असं, कोणी निर्मिती केली, कोणाचं इंजिनिअरिंग आहे, कोणाचं आर्किटेक्चर आहे, कोणाचे एस्थेटिक्स आहे की सुंदर वाटावं, मनाला आल्हाद देतं. शशी प्रभा सूर्य कसा गोळा एवढा पेटला आहे, इतका प्रकाश, इतक्या लांबपर्यंत लाखो दूर एवढा प्रकाश येतो, उष्णता मिळते. पुण्यो गंध पृथिव्यामच्या. हे चमत्कार आहे ईश्वराचे, प्रागट्य आहे. या अंगणामध्ये खोदलं, इथे मोगराला आला, इथे गोडलिंबाला आला, इथे पेरूला आला, पुढे फळ आले. तिन्हीला वेगळा वेगळा वास कसा आला, आकार वेगळा, पानांचा आकार वेगळा, झाडाचा आकार वेगळा. तोच पाऊस पडला तिघांवरही, तोच सूर्यप्रकाशित झाला तिघांवरही, तीच माती आहे. त्या मातीने असं कसं दिलं की याला मोगऱ्याचा सुवास, याला पेरूचा, हे कसं झालं. तुळस फुल, या रंगाचं याला फुल, त्या रंगाचं त्याला फुल, फळावर असं टरफलतात. तर कारण मी या त्यात, श्रीकृष्ण या अध्यायात म्हणतो पुण्यो गंध पृथिव्याचं. हे पुण्यपुरुष लक्षण आहे, त्याचं सत्व आहे, शुद्ध सत्व आहे पृथ्वीमध्ये, म्हणून वंदनीय आहे. त्याचं सामर्थ्य भरलंय त्यांनी सगळीकडे, सूर्यामध्ये, चंद्रामध्ये, जलामध्ये, आकाशामध्ये. आकाश वाढतच कसं जात, किती भरलं तरी जागा संपली असं नाही होत. खोलीतली जागा संपेल, खोलीच्या बाहेरची जागा नाही संपत. घर भरून जाईल, पण घराच्या बाहेर नाही. इतके शहर झाले, इतक्या उंच इमारती बांधल्या, इतका विस्तार, आकाश एक्सपॅन्ड होतच जाते, अजून वाढू शकते. कसा चमत्कार आहे. शब्द प्रागट्य कसं झालं, नुसतं मी ते जीभ हलवून राहिलाय, घशातून माझ्या हवा फेकतोय आणि जिभेने हलवतोय, कंपन. असं कसं होतंय की ते प्रत्येक शब्द वेगळ्या वेगळ्या प्रकारे येतात, त्याला अर्थ आहे.
कधी विचार केला हे चमत्कारांचा? लक्ष आत दिला, लक्षात आला की बहिर्मुख झालो, जसं ध्यानाच्या वेळेस म्हटलं. इतकं सोपं आहे. थोडं मन सावरलं जर, इतके चमत्कार प्रगट आहे, सतत चमत्कार आहे, विलक्षण जीवन आहे. 2 पोळ्यांची तुकड्यांची आवश्यकता आहे, 2 कपड्यांची आवश्यकता आहे, 2 खोल्यांची आवश्यकता आहे. बस 6 फूट शेवटी लागणारं जमीन जाळायला, गाडायला, जे काय जसा विश्वास असेल. विशेष आवश्यकता आहे, प्राप्त आहे, ऑलरेडी आहे. खूप चिंता, खूप व्यथा, हे सगळं बहिर्मुखाचे लक्षण आहे. मला मान नाही दिला, माझा सन्मान नाही केला, माझं असं ठेवलं. अगं, तुझ्या लक्षात येईल तू कोण आहे? सराबोर होशील. सहज सुख राशी देणारी, ज्याला मान हवा घेऊन जा, जितका पाहिजे लोटा लोटा. अफाट आहे माझ्याजवळ वैभव. प्रेमाचा समुद्र आहे. समुद्र किती लोटे, किती लोक येऊन पाहून गेले, त्यातून किती लोटे पाणी नेलं. समुद्राचं काही लक्ष आहे? ले जा, बजा. तसा तितकं सामर्थ्य आहे जीवात्म्यामध्ये, ईश्वराने देऊन ठेवलंय. कृष्णाने म्हटलं, भगवद्गीतेत म्हटलं, भागवतात म्हटलं, रामाने म्हटलं, रामायणात म्हटलं. ते फक्त काळजी सोडली, चिंता सोडली तर सगळं तुझं आहे. चिंता धरली तर काहीच तुझं नाही. चिंता नाही, चिंतन. बहिर्मुख झाला तर काळजीच काळजी, चिंताच चिंता. अंतर्मुख झाला तर सुखच सुख, आनंदच आनंद. तुलसीदास म्हणतात, जब ही नाम हृदय धरो, करो पाप को नाश, जैसे चिनगी आग की पड़ी पुराने घास. वाळलेला उन्हाळ्यात खूप खूप गरमी झाली, खूप वाळून गेला, पाऊस नाही आहे, सगळं वाळलं आहे. एक छोटीशी जरी आपटेची काडी टाकली तर ठिणगी, भडका ओढला, एकदम सगळं जळून भस्म. एकाला धरून दुसऱ्याला, तिसऱ्या चौथा सगळं जळत गेला. इकडे अमेरिकेत खूप होतात वाईल्ड फायर. तसं जैसे चिनगी आग की पडी पुराने घास, ड्राय, कोरड्या झालेल्या गवतावर थोडीशी, तसं एवढंसं जरी असला ठिणगी, एवढ्या मोठ्या गवताच्या ढिगाऱ्याला जाळून टाकू शकते. जब ही नाम हृदय धर्यो, कर्यो पाप को नाश, जैसे चिनगी आग की पडी पुराने घास. हृदयात आत जेव्हा गेलो, ईश्वरात जेव्हा रमलो, माझीच गाथा सांगतोय, माझाच अनुभव सांगतोय, माझीच कथा. नाही तर नुसतं घासफूस जमा होत होता जीवनात. कर्यो पाप को नाश, सगळे पाप जळून गेले. मी माझाच कथा सांगतोय. जेव्हा ईश्वरात मन लागलं, जेव्हा ईश्वराचे नाव मनात घुसलं, त्यांनीच काम केलं आपलं. आपल्याच्यानी शक्य नव्हतं, माझ्याच्यानी माझे पाप नाश करणं. 84 लाख जन्मात शक्य नव्हता. गवत किती पडलं राहिला, हजारो वर्ष पडलं, स्वतःला नाही जाळू शकत. पडलं राहील, स्वतःला नाही जाळू शकत. जोपर्यंत आगीचा ठिणगी नाही लागली. तसं जेव्हा ईश्वर प्रणिधा झाली, लक्ष आत गेलं, जेव्हा बहिर्मुखता थांबली, सामान जमा करण्याची वृत्ती मिटली, अजून नको वाटलं, खूप जास्ती झालाय वाटलं, देण्याची वृत्ती जेव्हा झाली, सामान आणि ईश्वर जमा करण्याची वृत्ती जोपर्यंत नाही, मोराचं पीस पडलं, ईश्वराचा आशीर्वाद. तर हे सगळं सांगणारा हा अध्याय, 10वा अध्याय जो आपला सुरू आहे तो. तर आपण 6 श्लोक झाले होते, आज 7वा श्लोक सुरू करू. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः, सो अविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः.
10वां अध्याय 7वां श्लोक। जो साधक मेरी इस परम ऐश्वर्य रूप विभूति को और योग शक्ति को तत्व से जानता है, वह निश्चल भक्ति योग से युक्त हो जाता है, इसमें कुछ भी संशय नहीं। भगवद्गीतेत कुठेच प्रॉमिस नाही केलं कृष्णाने चमत्कार होईल, खूप सत्ता मिळेल, संपत्ती मिळेल, सौंदर्य मिळेल, सामर्थ्य मिळेल, शरीर शास्त्र मिळेल, लंब आयुष्य मिळेल, धन धान्य पुत्र द्वारा, क्षेम स्थैर्य आयुर आरोग्यम. सत्यनारायणाच्या पूजेत म्हणतो मम आत्मना, याच्यासाठी मी पूजा करतोय की सहकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्यम पशुम बहुपुत्र लाभम धनधान्य संपदम. माझ्या घरी खूप पशु असो, बहुधान्य असो, पुत्र पुत्र सुखात राहो, याच्यासाठी मी पूजा करतोय असं नाहीये गीता. तो जो सत्यनारायण आहे, ज्याची पूजा केली, हे सगळं मागत तो सत्यनारायण हसून म्हणतोय ते काय मागितलं कचरापट्टी. तो स्वतः इथे गीतेत बाजूला येऊन आपल्या प्रेमी भक्तोसी मे प्रियोसी सख्याला अर्जुनाला सांगतो की नाही रे, ते नको, कचरापट्टी नको मागू, तुला मी भक्ती देतो, भक्ती मिळू शकते तुला, याच्यापेक्षा मोठी गिफ्ट नाही. ईश्वराच्या भक्तीशिवाय मोठं धन नाही, सामर्थ्य नाही, संपन्नता नाही. यात जर विश्वास असेल, एताम म्हणजे आता जे सांगितलं त्यात काय सांगितलं होतं आता मागच्या महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोकम इमाह प्रजा. क्या हे सगळी जी सृष्टी निर्माण केली माझ्या मनाचे भाव आहेत नुसते. खूप नको, खूप त्रस्त नको होऊयात, खूप फसून नको जाऊ की हे मरेन ते मरेन, याचं असं होईन तसं होईन, हे बिघडून जाईन ते बिघडून जाईल, आपलं राहीन दुसऱ्याचं राहील, मला मिळेल त्याला मिळेल. हे माझ्या मनातले विचार नुसते भाव व्यक्त झाले स्वप्नासारखे. बाबा अर्जुना, खूप नको फसूयात. स्वप्न सुरू आहे, जागृत हो, उठून बघ, लक्षात येईल. हे काय कोणते सप्त ऋषी, मनवंतर 14वा मनवंतर सुरू आहे. आकाश गंगा गवत तू मी नाते नुकसान फायदा जे काय आहे ते मदभावा मानसा जाता. माझं सामर्थ्य असं आहे, कृष्ण म्हणतोय, माझं नाही, की तुझ्या स्वप्नात जसे तू एक तात्पुरती थोडीशी सृष्टी बनवून घेतो, ती तुला खरी वाटते. माझंही हे स्वप्न सुरू आहे. त्या सगळ्या स्वप्नपात्रांना ते स्वप्न खरं वाटते तुझ्या डोक्यातल्या, तसं माझ्या डोक्यातले हे स्वप्नातले सगळ्या स्वप्नपात्रांना म्हणजे तुला, म्हणजे मला, आपल्याला एकदम खरं वाटतंय. त्रस्त होऊन राहिल्या, नंतर खूप फुलून राहिल्या, छाती ठोकून राहिल्या, जमा करून राहिल्या पगले, अपमान मान मध्ये फसून गेले आहे. मान अपमान यो तुल्य निंदा स्तुती. 12व्या अध्यायात अरे ते समतोल आहे. दोन्हीला अर्थ नाही. खूप मान मिळाला आणि खूप अपमान झाला, खूप निंदा झाली, खूप स्तुती झाली. तुल्य निंदा स्तुती मौन. तुल्य म्हणजे तुला बॅलन्स, तराजू समतोल आहे, दोन्हीकडे चालू आहे. ते दोन्हीनी नाही होत. मद्भावा मानसा जाता येषाम लोकाम इमाः प्रजा. इथे जे काही आहे प्रजा म्हणजे जे काही जन्माला आलेलं आहे, ते आधी नव्हतं, आता दिसते आहे, पुढे नाही राहणार, त्याला प्रजा म्हणतात. म्हणजे आपण आधी नव्हतं, मी आता दिसून राहिला, पुढे नाही राहणार. सून आपली सुनबाई आधी नव्हती, आता दिसते आहे, पुढे नाही राहणार. मुलगा, नवरा, बायको, शेजारी पाजारी, मैत्रिणी, मित्र, कुत्रा मांजर, घर, देश, आश्रम, नोकरी आधी नव्हती, आता वाटते आहे, पुढे नाही राहणार. ते झाले प्रजा. तर म्हणते हे सगळं तर नुसतं माझ्या मनातले विचार आहेत, सगळंच खूप नको.
हे स्वप्न सुंदर बनव. स्वप्नात आलाय जेवढं तुझ्याच्याने शक्य आहे, कर्तव्य बुद्धीने समोर दिसते. धर्म काय, अधर्म काय, बरोबर काय, चूक काय, लोकांना अनुभव कोणत्या कशाने चांगला अनुभव येतोय आणि वाईट अनुभव येतोय. ते आत्म्याची करन्सी म्हणजे मराठीत नोटा, पैसा, धन, वैभव. ते आत्म्याचं वैभव काय, अनुभव कसे आहे. चांगले अनुभव जर मिळाले तर आत्मा वैभवशाली झाला. वाईट अनुभव मिळाले तर आत्मा दरिद्र झाला. आणि तू आत्मा आहेस. शरीराला वैभव बनवून किती दिवस ठेवशील न? वैभवो नैव शाश्वत. नित्य सन्निहितो मृत्यू वैभवो नैव शाश्वत. अनित्यानि शरीराणि वैभवो नैव शाश्वत. नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्य धर्म संग्रह. हे वैभव, हे शरीर सगळंच नाशवान आहे. हे जमा काय केलं? मी एकदा मागे म्हटलं होतं, आठवत नाही मराठीच्या की हिंदीच्या, बाहेर ट्रॅश फेकायची. आता खूप पार्टी झाली आणि खूप मोठे ट्रॅश खूप ज्याने त्यांनी सगळं त्याच्यातच फेकलं, त्याच्यातच थुकलंय, त्याच्यातच आपल्या वाटीतलं अन्नही त्याच्यात टाकून दिलं, तेलातलं पाणी त्याच्यात टाकून दिलं, कोणी केस गुंतही त्याच्यातच टाकून दिला, कुत्र्याने मांजरीने घरात काय केलं तेही त्याच्यातच टाकून दिलं. निरनिराळ्या प्रकारची ट्रॅश हे जमा झाली. एवढी बॅग उचलली आणि आता झालं बांधायचा आणि फेकायचा बाहेर. ट्रॅश पूर्ण भरली, एकदम खराब गलिच्छ. फेकायला जात समजा आता कान्हाने काढली ट्रॅश बॅग, फेकायला जात असेल तर म्हटलं, हे काय करता, थांब 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 थांब, बघा, वेट वेट वेट, काय काय झालं बाबा, फेकतोय ट्रॅश, थांब, अशी कशी फेकतो, अरे ते नीट ऑर्गनाइज करायला हवं आपण, चल नीट व्यवस्थित त्याच्यात मांडू. इकडे इकडे लोकांचा थुका, इकडे कुत्र्याची शी ट्रॅश बॅग मध्ये, इकडे लोकांनी फेकलेलं अन्न, इकडे केसाचा गुंता, इकडे बाकीचा कचरा व्यवस्थित करावा. नीट ट्रॅश बॅग मध्ये ऑर्गनाइज करू, नीट ठेवू सगळं. आता काय करू बाबा, आता बांधून फेकून दे. तर तो पण माझा बाप पागल झाला. ट्रॅश बॅग काय ऑर्गनाइज करायचे, ट्रॅश मध्ये काय ऑर्गनाइज. तसं हे जीवन ऑर्गनाइज करणं, नाते गोते, घरद्वार, संबंध टिकवून, पटवून, याला हे गिफ्ट देऊन, त्याच्याकडून ते बोलून, आपला मान सन्मान सांभाळून, माझा अपमान केला तर दुसऱ्याचा अपमान करून, हे सगळ्याच्या सगळे धरून फेकण्याची वस्तू आहे. हे काय ऑर्गनाइज करून आलं, याच्यात काय वेळ वाया घालून राहिलाय, यांनी काय होणार आहे. शेवटी तिथेच जाणार आहे ऑर्गनाइज केलेलं आणि अनऑर्गनाइज केलेले ट्रॅश. तसं हे कितीही मान सांभाळला आणि कितीही अपमान झाला, हे जीवन ट्रॅश बॅग आहे जोपर्यंत लक्षात नाही आलं. काय कशाबद्दल हे विभूती जोपर्यंत नाही लक्षात आली तोपर्यंत. तर जसं आपण ट्रॅश बॅग फेकायच्या आधी ट्रॅश ऑर्गनाइज करून व्यवस्थित मांडून मग नाही फेकत, उचलून फेकतो, तसंच या जीवनामध्ये लक्ष आत जर नसेल, बहिर्मुखच जर चित्त असेल, तर हे सांभाळणं ते सांभाळणं करणं म्हणजे तशातली गोष्ट आहे. मूर्खांचं लक्षण. जसं मी होतो जीवनभर तसा. तर हे जेव्हा लक्षात आलं तर म्हणते येषां लोकम इमा प्रजाः एतां विभूतिं योगम च. ही जी माझी विभूती जेव्हा लक्षात आली, ज्याच्या लक्षात आली, जिच्या लक्षात आली, की बापरे, हा केवढा सामर्थ्यवान असेल की त्याचं स्वप्न इतकं खरं वाटतं आणि इतकं सुंदर दिसत आहे आणि इतकं प्रागट्य आहे, कुठे नाही आहे त्याचं प्रागट्य. जसं मी आतापर्यंत म्हटलं, पाण्याचं उदाहरण देऊन, चंद्राचं, सूर्याचं, निरनिराळ्या गवताचं पातं. एक गवताचं पात नीट निरखून बघा, कसं चमत्कार, विलक्षण चमत्कार आहे. ब्लेड ऑफ ग्रास मध्ये समजून घेतलं तर, अगेन लक्षात जर घेतलं तर, हे जेव्हा लक्षात आलं तर सगळीकडे कृष्णमय जीवन. एतां विभूती योगमच्या, मग कनेक्ट होऊन जाईल. योग म्हणजे रिकनेक्ट. लक्षात, बापरे, कुठे नाहीये ईश्वर, कुठे आहे हा प्रश्न नाही आहे, कुठे नाही आहे हा प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर नाही मिळत आहे, कारण ते तसं नाहीच आहे, की अशी कुठे जागाच नाही आहे जिथे ईश्वर नाही आहे. ब्रह्म 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 आपण जे म्हणतो, ब्रह्माची साधी सोपी व्याख्या तीच आहे की अशी वस्तू, परम वस्तू, अशी वस्तू. ब्रह्म म्हणजे एक वस्तू आहे. ब्रह्म साक्षात्कार करायचा, ब्रह्मज्ञान पाहिजे. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे एक वस्तू आहे. कशी वस्तू, कोणती वस्तू, जी सगळीकडे आहे.
सगळ्या वेळी आहे, सगळ्यांमध्ये आहे. देश, काल, पात्र सगळ्या देशात आहे, सगळ्या काळात आहे आणि सगळ्या पात्रांमध्ये आहे. अशी वस्तू सोप्या मराठीत भाषेत सांगितलं आहे. सगळीकडे आहे म्हणजे कुठे आहे? सगळीकडे म्हणजे सगळीकडे. बस सिंपल. म्हणजे मी जिथे तिथे हो, माझ्या नाकात हो, पोटात हो, केसांमध्ये हो, ते गवतामध्ये हो, कुत्र्यात हो, अमेरिकेतही हो, भारतातही हो, पृथ्वीवर हो, इतर ग्रहांमध्ये हो, बस सगळीकडे. देश, काल आधी होतं, पहिले होता हो, आधीच्या आधी होता, अनादी हो, नंतर राहील हो, उद्या परवा मेल्यावर हो, आता आहे हो, देश, काल आत्ताही आहे आणि पात्र सगळ्यांमध्ये आहे. कुत्र्यात, मांजरीत, शत्रूमध्ये, सासूमध्ये, सुनेमध्ये, सगळ्यांमध्ये आहे. तुझ्यामध्ये मग माझ्यातही आहे हो. ते ब्रह्म देशे काले पात्रेच. 18व्या अध्यायात तिथे हा उल्लेख मोक्ष संन्यासी पण ते ब्रह्माच्या उद्देशाने नाही येत. त्यात येतं की हे सगळं बघून मी विचार करून कोणाला काही देतो आहे, काही गुंड्याच्या हाती अजून माकडाला दारू पाजली तर अजून पंचायत होऊ शकते तसा. त्या संदर्भात येतं. पण भागवतात येतं देशे काले पात्रेचा. तर ते ब्रह्म जे सगळीकडे मग आता चिंता काय? सहज सुख राशी जसं रामायणातला श्लोक सांगितला ना, सुनहु तात यह अकथ कहाणी समजत जाय न जाय बखानी. हे समजू शकते तू पण समजावू नाही शकत. याचा अनुभव केला जाऊ शकतो, वर्णन नाही केला जाऊ शकत. कोणती? ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख राशी. तर हे ज्याच्या लक्षात आलं एताम विभूती योगमच. विभूती व्याख्या आपण मारामार भरपूर केली आहे मध्ये सुरुवातीला. विशेष प्रागट्य म्हणजे विशेष चमक लक्ष वेधून घेणारे जे आहे ते विभूती. जसं अंगारा दिला ती नुसती राख नाही दिली, लक्ष वेधून घेणारी ती विभूती विशेष प्रागट्य. चमक त्या काचेचे तुकडे पडले आपण नेमकं ज्याच्यावर सूर्य पडला, सूर्याचं किरण ते चमकून राहू एकदम तिथे लक्ष ठेवलं. चालता चालता फिरायला जातो, एखादा तुकडा काहीतरी चमकतो, अचानक लक्ष वेधून घेतात. विशेष प्रागट्य झाला. काचेच्या तुकड्याची काही विशेषता नाही, तो सूर्य चमकला त्याच्यामुळे लक्ष वेधला गेला. हा इथं मुर्दा बसून गोष्टी करून आला. आत्ता याच्यातून जर मी निघून गेलो, ईश्वर निघून गेला, जीवन निघून गेला, तर असं इथे एकदम पडून गेला आणि उचलून नेते. पण सध्या विशेष काय आहे, विभूती काय आहे? तो जसं सूर्य काचेत चमकून राहिला, तर लक्ष एकदम अचानक चालतं इकडे लक्ष दिलं, काय चमकून राहिलं ते पाहावं. कोणाचं ते पडलं तर नाही, अरे नाही काचेचा तुकडा आहे. ठीक. त्या क्षणासाठी लक्ष का बरं वेधून गेलं? कारण त्यात विशेष प्रागट्य झालेलं आहे सूर्याचं. तसं जे काही आहे अस्तित्व त्यात ईश्वराचा विशेष प्रागट्य. इतकं सुंदर हिरवं गवत दिसतं, इतकी गोड कोकिळा गाते, इतका तेज सूर्य प्रगट करते, इतकं सौम्य शीतल सुंदर शुभ्र श्वेत चंद्र तोच प्रकाश देतो. इतकी आईची मायेची ममता वाटते, इतक्या बाळाचं बालपण आवडतं. हे सगळे काचेचे तुकडे पडलेले आहेत. विभूती आहे ईश्वराची, विशेष प्रागट्य आहे, निराळ्या प्रकारे व्यक्त होते आहे. जसं लहान बाळाचं सौंदर्य तसं आईची ममता नाही आहे, दोघांची वेगळी वेगळी आहे, पण दोघांमध्ये त्याच प्रागट्य आहे. ते हजारो प्रकारे ever expanding universe, ever expanding experiences. का? कारण जसं मी म्हटलं सुरुवातीला, एक्सपिरियन्स इज द करन्सी ऑफ द सोल. जितके सुंदर चांगले प्रेमाचे आनंदाचे अनुभव, तितका तो आत्मा अजून समृद्ध सुदृढ होऊन आला. म्हणून हे स्वप्न सुंदर करा. कारण शेवटी अनुभव स्वप्न दृष्ट्याला होता. मला जी भीती वाटली, भीतीदायक स्वप्न पडलं, त्या स्वप्नपात्राला काही झालं नाही, कुठून आला कुठे चालला गेला अस्तित्वच नव्हतं. मला भीती वाटत होती, मला वाईट अनुभव येत होता.
तिघा जणांमध्ये एकाला, माझ्या स्वप्नातल्या 3 पात्रामध्ये एकाला खूप भीषण अनुभव होत होता, खूप नुकसान होत होता. एकाला खूप फायदा, खूप आनंदाचा सुंदर अनुभव होत होता आणि एकाला काहीच नाही, पडला काही नाही, काहीच अनुभव होत नव्हता समजा. ते तिघही खरे नव्हते स्वप्नातले. खरे तरच होते जर मी त्यांच्यात होतो तेवढ्या वेळासाठी, तर तेच होते. मीच खरा होतो फक्त. चमकत काच नव्हती, चमकत सूर्य होता त्याच्यावर पडलेला, विशेष प्रागट्य झालेला. तर ज्याला भीषण अनुभव, दुःख होत होता, भीती वाटत होती, खराब वाटत होता, नुकसान होत होतं, ज्याचा अपमान होत होता, त्याच्यावर अन्याय झाला जिच्यावर, तिच्यावर काही नाही झालं, ती काचेचा तुकडा होते, तिचं अस्तित्व नव्हतं. तो ईश्वर अनुभव करत होता त्या अन्यायाचा. आणि ज्याला वाटलं खूप फायदा झाला, मस्त माझं नाव झालं, माझी इस्टेट झाली, माझी संपत्ती, माझा मान सन्मान होऊन राहिला, त्याचं काही नव्हतं होत. सुखाचा, आनंदाचा, प्रेमाचा अनुभव तो ईश्वर करत होता. हे जर लक्षात आलं, हे या श्लोकाचं सांगतो, एतां विभूतिं योगं च मम यो वेदति तत्त्वतः. हे मम म्हणजे मला, कृष्ण म्हणतोय, म्हणजे त्याला, यो म्हणजे जो या प्रकारे, एतां म्हणजे या प्रकारे, माझी विभूती, माझी विशेष प्रागट्य, वेदती म्हणजे समजतो, समजते. वेद म्हणजे समजणं, ज्ञान. विद्युत प्रकाश पडतो त्याला दिसतं. कसं तत्वतः, फंडामेंटली, बेसिक्स, नीट मुळातून व्यवस्थित समजलं जिला. तत्वतः म्हणजे जसं तत्व नुसतं वरवरचं नाही समजलं. हा पदार्थ नुसता गोड आहे, तिखट आहे, चांगला आहे, छान झालं, छान छान, वा वा, मस्त मस्त, चल पुढे निघून नाही गेले. कसा बनवला आहे, त्याच्यात काय काय टाकलाय, किती किती टाकलाय, कुठून कुठून, हे डिटेल मध्ये रेसिपी जिला कळली ना, नुसतं गोड आहे की तिखट आहे की काय, ते तत्वतः कळणं. हे जिला ज्याला तत्वतः कळलं, विभूती योगम, विभूती योगम, ती चिपकली मला मग. योगम, रिकनेक्टेड. मग नाही कुठे प्रश्न नाही होणार की देव कुठे आहे, देव कसा आहे, देव वर आहे, देव तिरुपतीला बसला आहे, पंढरपूरला जाऊ तेव्हा देव, म्हणजे तर त्याचा उपास केला त्याच्यासाठी तर देव, त्याचे भजन केलं, ढोलक ढवळ केले तर मग देव, मग त्यात भुलभुलैयात निघून देव कुठे नाही आहे, केव्हा नाही आहे, कसा नाही आहे, हा प्रश्न सतत प्रगट होईल. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अर्जुना, मी अदृश्य नाही आहे, त्याच्यासाठी अजिबात समोर प्रगट आहे. तस्य अहम न प्रणश्यामि, त्याच्यासाठी मी अदृश्य नाही आहे. कोणासाठी? यो मां पश्यति सर्वत्र, ज्याला दिसायला लागतो मी सगळीकडे. सर्वं च मयि पश्यति, सगळं माझ्यात दिसायला लागतं. तर अशी कुठे जागी जाऊ नाही शकत की मी नाही दिसणार तिला. 6व्या अध्यायातला श्लोक 30वा. तर सो अविकंपेन योगेन, तो व्यक्ती, ती व्यक्ती कशा प्रकारे अविकंप, कंप म्हणजे कंपन, शेकिंग, थरथर कापणं, कंपन होणं. विकंप म्हणजे विशेष खूप सतत तळ्यात मळ्यात, इक्विव्होकल, डाऊटफुल, असं की तसं, की असं नाही तर असं नाही, तर हे करून पाहू, नाही तर हा मंत्र म्हणून पाहू, किती लोकांना, नाही तर या गुरूंचे हे साधना करून पाहू, नाही तर या आश्रमात जाऊन पाहू, नाही तर या देवाला, खंडोबाला, टपका देवीला, हे देव, असं तसं, या तीर्थयात्रेला, हा धर्म, हा ग्रंथ वाचून पाहू, हे स्तोत्र, सतत एक कंपित योग आहे. चांगला आहे, प्रयत्न चांगलाच आहे, सन्माननीय आहे, आदरणीय आहे, पण कंपित आहे, स्थिर नाही आहे, अस्थिर आहे. सो अविकंपेन, अनशेकिंग, पक्का ठोकलेला, जसं मी म्हणतो की भारतातल्या सिमेंट काँक्रीटच्या भिंतीमध्ये खिळा ठोकणं, इथे ठोकणं थांबतात, इथे अंगठ्याने ठोकलंही जाते, बोटाने ओढलंही जात, आणि तिथे हातोडीशिवाय दनादन दनादन मारल्याशिवाय ठोकल्या नाही जात, आणि काढायचं असेल तर भिंतच पाडावं लागेल, खिळा नाही निघणार. तसं
इकडचे जे कंपित आहे तिकडे जे ठोकलं ते अविकंप झाला. आता पक्का ठोकला गेला. आता नाही निघणार, शक्य नाही. त्याला अविकंप योग म्हणतात, कृष्णाचे शब्द. सो अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. असा वेल्डिंग होऊन जातं, असं ठोकला जातं. युज्यते ना अत्र संशय. पुन्हा नाही कधी निघत नाही का, कधी डाऊट नाही होत देव कुठे आणि कसा आहे याच्यामध्ये. स्पष्ट कळायला लागतं. म्हणून याच्यात लक्षात ठेवा. म्हणून बहिर्मुखी कमी व्हा. उरलेले दिवस, उरलेले श्वास, उरलेलं चित्त वृत्ती इथे गुंताव्या सामान मध्ये नाही. वो भी गए बहुत पसारा मत करो, कर थोड़े की आस. बहुत पसारा जिन किया वो गए निराश. पसारा नुसतं वस्तूंचाच नाही, लोकसंग्रह नाही, धर्मसंग्रह म्हटलंय. कर्तव्य धर्मसंग्रह म्हटलं, नट लोकसंग्रह. की खूप कॉन्टॅक्ट, खूप लोक, खूप बोलणं, खूप जिथे आहे, जसं आहे, ज्या परिस्थितीमध्ये तिथे योग्य काय, अयोग्य काय याचा विचार करून जे योग्य आहे ते करणं म्हणजे धर्म. बस. इथे तू राजकुमार आहेस, युद्धभूमी आहे, अधर्मी लोक अन्याय करतात आहे, तू सबळ आहे, समर्थ आहे, तुझं धनुष्य बाण आहे, शस्त्र आहे, रथ आहे, सारथी पण आहे. तुझं कर्तव्य आहे इथे लढणं अधर्माच्या विरुद्ध. बस. हतो वा प्राप्स्यसि सर्वं स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. मेला तरी पुण्यकर्म होईल, धर्माच्या रक्षणासाठी मेला. हतो म्हणजे स्वर्ग प्राप्ती होईल. जित्वा वा भोक्ष्यसे महिम, आणि जिवंत झाला युद्धातून तर मग हे राज्य तुझं होईल. दोन्ही प्रकारे भला आहे. ते धर्मसंग्रह झाला. तसं आपल्या जीवनामध्ये ज्या कोणाशी नाते गोते संबंध आहे, अन्याय, अत्याचार, अपमान सुरू आहे, शक्य जेवढं तेवढं प्रेमाने समजून सांगणं, नाही तर हसून देणं, पुढे निघून चालणं. बस कृष्णाचा मार्ग. अगं अरे बेटा असं नाही, तसं जे कसं प्रेमाने जेवढं सहज शक्य समजून सांगणं प्रयत्नपूर्वक, नाही तर हसून पुढे समोर निघून जाणं. हा आपला गृहस्थ धर्म. इतका सोपा, सरळ, साधा आहे. मुख्य मन, मनात कृष्ण. मन कृष्णात, मनात कृष्ण. मुख्य अंतर्मुख मन. बाहेरचं ठीक आहे. नाही रे, माझ्या अनुभवात असं, मला असं वाटतं तसं. जे काही आपला अनुभव असेल, जेवढं समजते तेवढं मी हे शिकलो, मला हा माझा तुझा सल्ला आहे. नाही तुम्हाला काय समजतं, असं नाही तसं, तुमचं असं, तुमचं तसं. राम राम प्रभू, आगे चलो, आगे बढ़ जाओ. बस. कर्तव्य धर्म संग्रह. सरळ जीवन होऊ शकते, सोपं साधं जीवन होऊ शकते. नाही खेकडी जर धरली सुधरवूनच राहणार नाही सुधरू शकणार. संसार नाही सुधरू शकणार. कुत्र्याची शेपट आहे ती. ते स्वभाव तिरपा आहे. स्वभाव नाही बदलत कधी कोणाचा. स्वभावो विजयते शौर्य. तर स्वभाव फक्त बदलू शकतो. भागवतात श्रीकृष्ण उद्धवाला शेवटच्या दिवशी सांगतो आपलं चरित्र लिहिल्याच्या, स्वभाव दुसरा नाही बदलू शकत. माझा स्वभाव तुम्ही नाही बदलू शकत, तुमचा स्वभाव मी नाही बदलू शकत. माझा स्वभाव मी बदलू शकतो, तुमचा स्वभाव तुम्ही बदलू शकता. एकच मार्ग आहे स्वभाव बदलण्यासाठी, नियंत्रण, विजय पाहणं, मनावर नियंत्रण. उद्धवानी प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले. शेवटच्या दिवशी 2 तास उरले, चालला जायचा, आता कृष्णच निघून जाणार इथून. तर त्यापैकी एक विचारलं की सगळ्यात शौर्यवान कोण, विजय, सगळ्यात शूरवीर कोण? श्रीकृष्ण म्हणतो स्वभावो विजयते शौर्य. ज्याने आपला स्वभाव सुधरवला, ज्याने आपल्या भावनांवर नियंत्रण, भावनेवर नाही, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण केलं, भाव मनावर ज्याचं नियंत्रण झालं तोच विजेता. बाकी सगळे हारले जीवनामध्ये. मन ही हारा तो क्या जीता, तो क्या जीता. हरे कृष्ण हरे राम. तो सिनेमा आला ना देवानंदचा, ते देखो ओ दीवाना
तुम ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, बदनाम ना करो. त्यात पुढे होतं, राम को समझो, कृष्ण को जानो, नींद से जागो ओ दीवानो, जीत लो मन को पढ़कर गीता, जीत लो मन को पढ़कर गीता, मन ही हारा तो क्या जीता, तो क्या जीता. हरे कृष्ण हरे राम. आपल्या मनाला नाही जिंकू शकलं तर मग बाकी काय, संपत्ती, दौलत, मित्र परिवार. म्हणून स्वभावो विजयते शौर्य. सो अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो साधक मेरी इस परम ऐश्वर्य रूप विभूति को और योग शक्ति को तत्व से जानता है, वह निश्चल भक्ति योग से युक्त हो जाता है, इसमें कुछ भी संशय नहीं. मग भक्ती सुरू होते. आरती म्हणणं, नैवेद्य दाखवणं, उपासना ज्याला म्हणतो. उपासना अंग आहे भक्तीचं, एक अंग आहे. पूर्ण भक्ती नाही. हे माझं बोट दिलं म्हणजे पूर्ण नाही मिळालं. केस खाली पडले, गळले, केस जपून ठेवले. प्रेमी आहे, माझ्या प्रेमिका आहे म्हणून तिचे केस म्हणून पुस्तकात ठेवले, म्हणजे पूर्ण प्रेमिका नाही आहे. मोराचं पीस इथे आहे, पूर्ण मोर नाही आहे, अंग आहे ते. माझ्या जो मोर नाही नाचून राहिला, मोराचं पीस आहे. तसंच उपासना भक्तीचं अंग आहे, भक्ती नाही आहे. आरती, नैवेद्य, स्तोत्र, मंत्र, आसन, जप, माळ, हे सगळं मिळून एक अंग आहे. जसं हे अंगठा, तर्जनी, मध्यमा, जे काय करंगळी सगळे मिळून एक, हे सगळे मिळून एक माझा पंजा झाला, एक अंग झालं माझं. तसं तर याच्यात समाधान नसतं की आपण आपलं रोज स्तोत्र वाचतो, आपण आपलं मंत्र म्हणतो, रोज एवढंच धुतलं, आंघोळीला रोज गेले शाळेमध्ये, याला खूप साबण लावला, घासला, स्वच्छ चांगला, हा छान छान मस्त स्वच्छ आंघोळ झाली, वापस आले. दुसऱ्या दिवशी गेले, पुन्हा शावर सुरू केलं, शावरवर हात धरला, साबण लावला, घासला, पुसला, हा पाणी वाला, छान स्वच्छ झालं, वापस आला. आम्हाला रोज आंघोळ करतो, 4 वेळा आंघोळ करतो. मी वास कसा येणार अंगाचा, एवढं मळ कसा दिसून लागला. नाही पहा ना, आता पुन्हा करून दाखवतो आंघोळ. धरला हात, साबण लावला. तसं एवढे जन्मोजन्मी पूजा अर्चा केली, पण शांती नाही आहे मनात. क्रोध आहे जिभेवर, अतृप्त आत्मा आहे, अजून पाहिजे असं वाटतंय, भीती आहे, निर्भय अवस्था नाही आहे, अभयम सत्व संशुद्धी नाही, गीतेच्या म्हणण्याप्रमाणे 16व्या अध्यायातला. तर ते असं झालं, कारण काय झालं की एकच पंजा धुतला, रोज आंघोळ करून आलो म्हटलं, पूर्ण भक्ती नाही केली. ही भक्ती आहे इथे गीतेत जी सांगितली ती भक्ती. अजून तर भक्ती योग आलाच नाही 12वा अध्याय. संदर्भ सुरू आहे त्याचा, त्या दिशेने चाललोय आपण आता. 12व्या अध्यायाच्या दिशेने 10वा अध्याय म्हणजे पूर्ण भक्ती काय ते 12व्या अध्यायात करते. सगळ्यात छोटा अध्याय, सुंदर, सगळ्यात गोड अध्याय 12वा अध्याय. शांत होऊन, स्लो डाऊन, स्थिर होऊन एक एक शब्द नीट वाचावा की भक्ताचे लक्षण काय, भक्ती म्हणजे काय, भक्ती कशी असते. मग लक्षात येईल, अरे तुम्ही तर पंजाईने करंगीतला नखातला रोज मळ काढत होतो आणि म्हणत आंघोळ झाली. पुन्हा काही काळी थोडीशी माती दिसते, काढली, आंघोळ झाली, पुन्हा आंघोळ झाली. नो वंडर, मग की आश्चर्य नाही की अंगाचा वास येत, दुर्गंध येत आहे, सतत भीती आहे मनामध्ये, सतत चिडचिड होते आहे, सतत काळजी लागून आहे, सतत हिरमुसला स्वभाव होत आहे, हेवा दावा होत आहे, अपमानाची चोट लागते आहे. एवढं साफ करून नाही पूर्ण अंग साफ होणार. अविकंपेन योगी, अनशेकिंग, स्थिर. जसं ते नांगर टाकते, एवढं मोठं जहाज कुठे नाही जात. मग नांगर टाकल्यानंतर खोदलं, एवढं मोठं वडाचं झाड, औदुंबराचं झाड, बाबा पिंपळाचं झाड, केवढं मोठमोठं झाड, पण पडत नाही.
एवढा वारा येऊन आला, एवढं मोठं झाड आहे, रोवलाय पक्क खोदून मस्त, त्याची मुळं सगळीकडे. तसं त्याला अविकंप योग म्हणतात. अशी पक्की सगळ्यांमध्ये ईश्वर दिसायला लागला. ते तेव्हा जेव्हा याची विशेष प्रागट्य लक्षात आलं, की विचार जेव्हा केला की गावात हिरवं कसं आहे, इतकं ताजं-तवानं कसं आहे, तुळशीला इतका सुंदर सुगंध कसा आहे. जे कुत्र्याचे सडक्या कुत्र्याचे चमकणारे दात जेव्हा दिसायला लागतील, की खरूच झालेला कुत्रा आहे, भुंकतो आहे, मरून आलाय, त्याचे दात किती चमकून राहिले. काही ना काही त्यात विशेष जेव्हा दिसेल, प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष जेव्हा दिसायला लागेल, कितीही कसंही असला तरी, आणि त्या विशेषता जी दिसते ती ईश्वराचं वैभव लक्षात यायला लागेल, की कसं देवाचा चमत्कार आहे, विशेष प्रागट्य आहे. तेव्हा अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. 8वा श्लोक. इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. मैं वासुदेव ही संपूर्ण जगत की उत्पत्ति का कारण हूँ और मुझसे ही सब जगत चेष्टा करता है। इस प्रकार समझकर श्रद्धा और भक्ति से युक्त बुद्धिमान भक्तजन मुझ परमेश्वर को ही निरंतर भजते हैं. 8वा श्लोक. अहम म्हणजे मी, कृष्ण म्हणतात, मी म्हणजे मी नाही, कृष्ण. सर्व अस्य, सगळं काही आहे, सगळीकडे सगळं काही आहे, मीच सगळीकडे आहे. प्रभवो, माझाच प्रभाव आहे, माझं प्रगट. हे असं कसं झालं, हे कशामुळे झालं, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एक मी आहे, बस. मग ते केवढा मोकळ्या मनाचा देव आहे, की चांगलं आहे आणि वाईट आहे, दोन्हीची जबाबदारी घेऊन आला. ख्रिश्चन धर्मामध्ये एक देव आणि एक शैतान आहे, आणि त्यात सगळं चांगलं देवाच्या कृपेने, सगळं वाईट त्याच्याने होते, म्हणून त्याच्यापासून दूर राहा. आणि याला जे भजतील जीजसला, ते शैतानाचे ते पासून सुटका होईल परमनंट, नाही तर परमनंट जळून मरतील. कारण 2 आहे. सनातन धर्मातलं 2 नाही, एक आहे. कृष्ण म्हणतो माझ्याचमुळे सगळं माझ्यामुळे होतं, चांगलं आणि वाईट. अच्छा, सगळ्यांमध्ये मी आहे. गुंड्यातल्या गुंड्यामध्ये अपिचेत सुदुराचारो, गीतेतच येतं, वाईटातला वाईट. तर ते वेगळ्या संदर्भात म्हटलं, भजते माम अनन्य भाव. पुढे आधी होऊन गेला आपला तो श्लोक, की वाईटातल्या वाईटांनी जरी माझा विचार करायला लागला, तर साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित तप, वेळ नाही लागणार साधू पुरुष व्हायला. त्याच्यातून कितीही ओबड धोबड दगड असला, कसं एवढा मोठा दगड, शेळा नुसती काहीच नाही, पण जर शिल्पी असेल, दृष्टी असेल, हातात छन्नी असेल, हातोडी असेल, सूक्ष्म दृष्टी, ज्ञानाची छन्नी, शार्प, असद विवेक बुद्धीची छन्नी, आणि पक्का भरपूर विश्वासाचा हातोडा, हे छन्नी हातोड्याने ठोकणारा शिल्पी जर असेल, जो बघू शकतो त्याच्यात हत्ती आहे. नुसता दगड दिसता ओबडधोबड मोठाच्या मोठा, पण त्यात असलेला हत्ती जो बघू शकेल, त्याच्या जो आपली सूक्ष्म दृष्टीची छन्नी आहे ज्ञानाची, आणि भक्तीचा विश्वासाचा मोठा हातोडा आहे सामर्थ्यवान, तो त्या दगडातून सुंदर हत्ती निर्माण करू शकतो. होतो, बघतो आपण ते जाऊन. तसं कुठेही कोणी कसंही असलं तरी दृष्टीने बघितलं जाऊ शकतं, सूक्ष्म दृष्टीने, आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने आणि विश्वासाच्या हातोड्याने त्याला तडा दिला जाऊ शकतो वाईटपणाला, आणि त्यातून सुंदर शिल्प प्रगट होऊ शकतं, होतं. कारण तो म्हणतो अहम सर्वस्य प्रभव. त्या मोठ्या दगडाच्या शिळेमध्ये हत्ती आहे, कोणाला वाटलं तर माकडी त्याच्यातच आहे, कोणाला वाटलं तर ईश्वर देवाची मूर्ती आहे, कृष्ण आहे त्यात. कृष्ण काळा दगड, काळी कृष्णाची मूर्ती त्यातून बनू शकते. जो जसा शिल्पी आहे, ज्याची जशी दृष्टी आहे, त्याला जसं साधन आहे त्याच्याजवळ, त्याच्याप्रमाणे त्यातून प्रगट होऊ शकतं. तसं माझी दृष्टी कशी आहे त्या वाईट व्यक्तीकडे. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. माझ्यामुळे, मत्तः म्हणजे माझ्यामुळेच,
मदतः सर्वं प्रव, जे काही पसरलं आहे, जे काही निर्माण झालं आहे, मी कारणीभूत आहे. जीवनात अन्याय जर झाला, वाईट जर अनुभव आले, दुष्ट लोक जर मिळाले, म्हणतो बाबा माझ्यामुळे मीच आहे, दुसरा कोणी नाही. इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. इति म्हणजे अशा प्रकारे मत्वा समजून, भजन्ते माम माझा विचार करते. भजन म्हणजे सूर बेसूर गाणे म्हणणं नाही. आपलं कुठेच संदर्भ नाही आहे. खूप सूर काढून आवळून म्हणण्याला भजन कुठेच नाही शास्त्रामध्ये. भा म्हणजे बुद्धीनी यजन करणं, त्याला भजन म्हणतात. भावो ही भक्ती. डोकं लावून विचार करून त्याचा बुद्धियोगम उपाश्रित्य. बुद्धीनी यजन करणं म्हणजे भजन. विचारपूर्वक त्याचा विचार करणं म्हणजे भजन. तर गाणं म्हटलं तर चालेल, पण त्यात मग बुद्धीचा वापर पाहिजे, मन डोकं त्याच्यात पाहिजे, तर मग ते भजन होऊ शकतं. तर आपला आवाज सुंदर नसेल, माझ्यासारखा म्हणता येत नसेल, भजन पाठ नसतील राहत माझ्यासारखे, काही वाईट वाटायची गरज नाही. बुद्धी आहे, बुद्धीला रथवावी. मग सर्वोत्कृष्ट भजन. इति मत्वा भजन्ते माम. माम म्हणजे मला, माझं बुद्धीनी माझं यजन करतात. कृष्ण म्हणतो बुधा भाव समन्विता. बुद्धा म्हणजे बुद्ध पुरुष, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येतो. बोधिसत्व. बोध म्हणजे प्रकाश, समजणं, ज्ञान प्राप्ती. बुधा भाव समन्विता. नुसतंच कोरडं ज्ञान नाही राहत, नुसत्या कोरड्या ज्ञानाने नाही होत. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, तसं नाही. भावनाची खूप आवश्यकता आहे. ऐकून घ्या. श्रीकृष्णाच्या शब्दामध्ये भगवद्गीतेत म्हटलं भावनाची आवश्यकता आहे. न च अभावस्य शांतीम. भावना नसेल तर शांती नाही. कृष्ण दुसऱ्या अध्यायात अशांतस्य कुतः सुखम. आणि शांती नाही तर सुख नाही. नारद मुनी सर्वश्रेष्ठ भक्त ज्यांना म्हणल्या जातात, त्यांच्या नारद भक्ती सूत्रात म्हणतात भावो ही भक्ती. भावनेनीच भक्ती होऊ शकते. इमोशन्सची आवश्यकता. इमोशन्स वाईट नाही. प्रेम तर आपण इमोशननीच करतो ना. भावना नसेल तर प्रेम कसं होईल? ज्ञानाने कसं प्रेम होईल? अरे हे खूप, मला यांच्याबद्दल मी खूप अभ्यास केला, ह्याने मी असं केलं, त्यांनी तसं केलं, ते तर प्रेम नाही आहे. त्यांच्याबद्दल माहिती गोळा केली आहे. आणि प्रेम झालं तर माहितीची आवश्यकता नाही. आय डोंट केअर, इट डझंट मॅटर काय तू कोण आहे, कसा आहे, काय करते, काय मला आवडली तर बस. गधी जरी असली, दिल लगा गधी, तर तो परी क्या चीज आहे. प्रेम झालं. तर भावनेचं महत्व आहे. ज्ञानाचं आहे, पण नुसतं ज्ञानाचं नाही. ज्ञान आणि भावना, भावना प्रधान. रामाचं चरित्र आहे. नुसताच देव येऊन कोरडा पाषाण दगड आला आणि धनुष्यबाण घेतला, मारला राक्षसांना, चालला गेला नाही. किती भावुक होता. टचकन डोळ्यात पाणी यायचं त्याचे. हृदय कंपित व्हायचं की मंथरेला भीती वाटते, हा माझा भाऊ मारेल तिला. किती संवेदनशील हृदय. कैकेयीला किती वाईट वाटत, तिची चूक झाली तर तिचं बुद्धी डोकं फिरलं, पण आता किती तिला वाईट वाटत असेल. पहिले जाऊन कैकेयीला, सगळ्यात पहिले कैकेयीला, पहिलं दर्शन कैकेयीचं. पण संवेदनशील आहे. मंदोदरीला किती त्रास, तडपत असेल बिचारी, विधवा झाली, रावणाला मारणं. लक्ष्मणा हे गे माझ्या अंगावरचा सदरा काढून, याला सन्मान करू. तिला, त्या स्त्रीला असं नको वाटायला की माझ्या नवऱ्याची कशी गती झाली म्हणून. वडील ब्राह्मण होते, याचे पुलत्स्य कुलातला ब्राह्मण होता. त्या संवेदनशील राम आहे, भावनाशील राम आहे, सगळ्यांचं मन राखणारा. कोरडा पाषाण देव नाही, त्याच्यामुळे भावनेत अत्यंत महत्व. कृष्णाचं तर हजार सांगू शकतो गोष्टी अशा. भावना कशी सोडायची, मनातले इमोशन्स किती ते. म्हणून स्त्रीचं, आईचं महत्व आहे. तर त्याच्याशिवाय ईश्वर प्राप्ती शक्यच नाही. जोपर्यंत मनात प्रेम नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. मनात जोपर्यंत प्रेम नाही, तोपर्यंत संभव ही नाही ईश्वर प्राप्ती.
म्हणजे बाकी सगळे धंदे सोडून पहिले प्रेम प्राप्ती करण्याचा आणि देवावर प्रेम होणं शक्यच नाही, देव समजणं शक्य नाही, देव प्राप्ती दूर राहिली तेव्हा पण स्वतःच्या भोवती जे आहे त्यांच्यावर प्रेम नाही करू शकत. बस इतकं इतकं अकाट्य सिद्धांत आहे आणि इतकं सोपं आहे. सुरुवात घरातून, चॅरिटी बिगिन्स ॲट होम जसं इंग्रजीत म्हणतात. आपल्या घरून सुरुवात होते. कुठेही जायचं असेल, अमेरिकेला जायचं आहे तर कुठून सुरुवात झाली? कुठून सुरू केलं? घरून. ऑफिसला जाताना घरून, बाजारात जाताना घरून, युद्धावर जाताना घरून, नोकरीला जाताना घरून, स्मशानात यात्रेत जाताना घरून, कोणाच्या बारशाला जाताना तरी घरून, लग्नाला घरून. सुरुवात घरून होते. मेल्यानंतर स्मशान यात्रा स्वतःची कुठून सुरू होते? घरून. तर तसं स्वतःच्या भोवती जे आहे, स्वतःच्या घरात जे आहे, त्यांच्यावर निरागस, निष्पाप, निरपेक्ष देणारं प्रेम जर नाही करू शकलो, देणारं प्रेम, प्रेम फक्त देणार, ते घेणारं प्रेम नाही, घेणारा स्वार्थ, घेणारा मोह, मोह सकल व्याधीन भवशूला, मोह विष आहे, विष सम विषय तजता तरे, जो मोक्ष है तू चाहता, विष सम विषय त्यजता तेरे, आर्जव क्षमा संतोष समदम ती सुधा दिन रात रे. विषाचा त्याग करावाचा असतो, नाहीतर विष आत होतो, विषाद येतो. देणारं प्रेम आपल्या भोवती जे आहे त्यांच्यापासून सुरुवात करावी, तरच मग ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा काही चान्स आहे, नाही तर काही संभवच नाही. हे तो सांगतो, इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता, ऐसे बुद्धिमान भक्तजन अंत में मुझ परमेश्वर को ही निरंतर भजते. शेवटी ते प्रेम मलाच मिळतं बाबा, कारण ते प्रेमाचा अनुभव मीच करतो आहे. समोर बसलेली व्यक्ती जी आहे, स्त्री दिसते, पुरुष दिसतं, तिथे हाडमास आहे. आतला अनुभव करणारा मी कृष्ण आहे. तू जेव्हा प्रेम देते आहे, तू जेव्हा क्षमा करते आहे, एक थापण मारली तर दुसरा गाव समोर करते आहेस, तो अनुभव मी करतो आहे. तुझ्या क्षमाशीलतेचा, तुझ्या औदार्याचा, तुझ्या चित्ताच्या समतेचा, तुझ्या प्रसन्नतेचा, तुझ्या विनम्रतेचा अनुभव मी करतो आहे. ती व्यक्ती जरी वरून चेहऱ्यावरून दिसत नसला तरी आतला अनुभव मला लक्षात येतोय. कारण तुला माहिती आहे तर तुझ्या आत मीच आहे, मीच. तुझी शांती तुला माहिती आहे, तर मला तू शांती देते, मला तू आनंद देते, मला तू सुख देते. वरवरून अपमान सहन जरी केला असला तरी मला मात्र तू प्रेम देते. याच्यापेक्षा मोठं देवाला प्रेम देण्यापेक्षा कोण कोणाला अजून मोठी गिफ्ट देऊ शकतं? सोपं आहे, कठीण नाही आहे. मला बिलकुल मान्य नाही हे. म्हणजे खरं समजते पण उमजत नाही, कठीण आहे, जमू नाही शकत, जमत नाही. बिलकुल साफ चुकीचा. प्रयत्नच नाही केला. बस एवढीच गोष्ट आहे. मनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न नाही केला. मन जसं म्हणेल तसंच केलं. मनाला नाही, नाही म्हटलं बस. कसं कठीण? सोपं आहे. होऊ शकते प्रेम, निरपेक्ष प्रेम बिलकुल होऊ शकते. ईश्वराचा अनुभव बिलकुल होऊ शकतो. निरपेक्ष प्रेमाच्या द्वारे प्रयत्न केला तर. आता आजपासून सुरुवात होऊ शकते. तेवढ्यासाठी अवतीभोवती लोक वेगवेगळ्या प्रकारचे माकडं, वेगळे निरनिराळ्या मरकट चेष्टा करणारे याच्यासाठी ठेवलं. प्रॅक्टिस करण्यासाठी. याच्यासोबतही मी प्रेम करू शकते, यालाही मी माफ करू शकते, याच्यातही क्षमा, यांच्यासोबत उदार राहू शकते, अजून देऊ शकते. अजून हे सगळे प्रॅक्टिससाठी निरनिराळे चरित्र विचित्र समोर ठेवले आहे. होऊ शकतं. तर एक अजून श्लोक करू आणि मग थोड्या वेळ ध्यान करून 1-2 श्लोक म्हणून संस्कृतमध्ये. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तः च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. निरंतर मुझ में मन लगाने वाले और मुझ में ही प्राणों को अर्पण करने वाले भक्तजन मेरी भक्ति की चर्चा के द्वारा आपस में मेरे प्रभाव को जनाते हुए तथा गुण और प्रभाव सहित मेरा कथन करते हुए ही निरंतर संतुष्ट होते हैं और मुझ वासुदेव में ही निरंतर रमण करते हैं.
है ना. जशी आता ही चर्चा सुरू आहे तर थोड्या वेळ आपलं कचरापट्टी बाजूला राहिला. सिनेमा, सिरियल, कोणाचं काय झालं किंवा कोणाच्या घरी काय सुरू आहे, मैत्रिणीकडे काय झालं, मित्रांच्या, हे थोड्या वेळासाठी बंद राहिला. थोड्या वेळ ईश्वर चर्चा आपली सुरू झाली. तसं ते म्हणतं मद चित्ता मद गत प्राणा. मद म्हणजे माझ्यात. कोण म्हणतात? कृष्ण. जे असे लोक ज्यांचे चित्त माझ्यात आहे, किंवा चित्त माझ्यात कसं होईल? ज्यांच्या चित्तात मी आहे. है ना? माझं मन देवात कसं लागेल? जे देव माझ्या मनात राहील. मद चित्ता मदगत प्राणा. जे मलाच आपलं प्राण समजतात. जे प्राण म्हणजे श्वास. श्वासात जे माझी आठवण ठेवतात किंवा प्रयत्न करतात निदान मनात, चित्तात मला ठेवण्याचा. मद चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. अशा प्रकारे माझा अनुभव करून एकमेकाला, परस्परम म्हणजे एकमेकावर लुटवतात. जसं रंगपंचमीत आपण जातो तर बादली भरली रंगानी, पिचकारी घेऊन भरून स्वतःवर नाही टाकत. त्यात आनंद नाही. थोडा ठीक आहे, आपण इतका नाही येत. त्याच्यापेक्षा दसपट आनंद येतो ज्या समोर दिसला दुसऱ्यावर टाकला रंगाचा. होळीच्या दिवशी गुलाल गुटबुक्का सगळं स्वतःवर फसून नाही घेत. ठीक आहे, तर कोणी करत असेल एक क्षणासाठी आनंद मिळत असेल, पण उचलून दुसऱ्यावर फेकणं, दुसऱ्याला फासणं लावणं, हा जो आनंद उल्हास आहे. इकडे स्नो पडतो तर स्नो बॉल बनवतात मुलं आणि स्वतःच्या डोक्यावर छातीवर नाही फेकून मारत स्नो बॉल. कोणी लपून छपून दिसते आणि त्याला स्नो त्याच्या अंगावर फसकन फुटला, ओला झाला, थंड लागला की जो आनंद येतो, मग तोही तसा करतात. मग सुरू होते गंमत एकमेका परस्पर. हर्षोल्लास. पदार्थ बनवलेले स्वतःच खाण्यात जेवढा आनंद येत सगळ्यांचाच अनुभव. दुसऱ्यांनी जर कोणी खाल्ला, त्यांना आवडला तर अजून 10 पट आनंद होतो. व्हॅकेशनवर आपण जातो, तीर्थयात्रेला जातो, एकटं जाण्यात तितका आनंद नाही जितका आपल्या मित्रपरिवारांना सोबतच्यांना घेऊन जातो. 4 लोक चर्चा करतात. हा स्वभाव आहे मनुष्याचा. तर तसंच दारू पिणारे एकटे नाही, जास्त 4 लोक बसून पिलं तर त्यांना जुआ खेळणारे, भांग पिणारे, डिस्कोमध्ये जाणारे, पार्टी करणारे एकटी पार्टी नाही करत. तसंच इथे मच्चित्ता मदगता प्राणा बोधयंत परस्परम. एकमेकाला सांगतात कृष्णाबद्दल, एकमेकांशी बोलतात, एकमेकांबद्दल चर्चा करतात, विचारतात, प्रश्न उत्तर. मला असं वाटतं सांगतात आणि तुला काय वाटते म्हणतात. हे मद चित्ता मदगत प्राण माझ्याबद्दल कृष्ण म्हणतो आहे. कथयंतश्च माम नित्यम. माझी कथा सांगतात. अरे तुने वो सुना क्या है? त्याचा एकदा असं झालं होतं. तो तिथे गेला. कृष्णाच्या लीला निरनिराळ्या. जसं मी किड्याचं सांगितलं, की कुत्र्याचा दाताचं सांगितलं. है ना, गोष्ट आहे कृष्णाची. तरुण अवस्थेमध्ये सात्यकी, कृतवर्मा, श्रीकृष्ण, बलराम, सुदामा फिरायला निघाले होते वनात. म्हणजे ते रोजचे असे जाता जाता लक्षात आलं, एक विहीर, वाळकी विहीर पडली होती. आणि कोणीतरी कोथत असा आवाज येत होता मधूनच. करून तर जवळ जाऊन काहीतरी कोणाचा तरी आवाज येतो अजून पाहायला पडले गेले तर अरे कोथरा पडलेला दिसला त्यात. तो कोथरा इतका रोगी, कष्टामध्ये आहे. कोड आलेला आहे, किडे बघून राहिले. सगळे छी-थू करायला लागले त्याच्यावर. कचरा अजून तुम्ही काय त्याचा पापी असेल किती, एवढं दुःख, इतका असा रोगराई. बघ त्याची शेपटी कशी, किडे खाऊन राहिल्या. त्याच्या पंजाला सडलेला दिसून राहिलाय. केवढा पापी असेल बापरे हा. काय जीवन असेल असं. बोलून राहिले, चर्चा करून राहिले, चला आगे निघून जाऊ पुढे. कृष्ण ऐकून राहिला, म्हणतो थांब आता 1 मिनिट, एक गोष्ट मला दाखवायची आहे. ते काय? ते फक्त कुत्रा ते दिसतंय ते चमकून राहिलं. काय कुठे? त्याचे दात पहा किती चमकून राहिले. ह्या पुण्याचा प्रभाव नाही दिसत आहे तुम्हाला? म्हणजे पापाने असं झालं आणि पापीने तसं केलं, पण इतका मरून राहिला, सडून राहिला, त्या अवस्थेत चमचम चमकून राहिले त्याचे दात. स्वच्छ. काही रोग नाही, कुठे काही नाही. पहा हे पुण्याचाही प्रभाव आहे ना त्याच्या जीवनामध्ये. पाप पुण्य दोन्ही सोबत चालत राहणार. आज पापाचा पडदा भारी आहे म्हणून त्याला त्रास होतोय.
पण थोडा तरी आहे पुंजी त्याच्याजवळ पुण्याची, त्याच्यामुळे काही ना काही कुठे ना कुठे सुरुवात होणार. श्रीकृष्णाने म्हटलं आहे 6व्या अध्यायामध्ये की जिथे यात्रा संपली तिथेच मी सुरू करून देतो पुन्हा वापस. ठीक आहे, एवढंच पुण्य आहे त्याचं, तर पुढच्या जन्मात तेवढ्या पुण्याने सुरुवात होईल, पण ते पुढे वाढत जाईल. त्याचं शक्य आहे ते डिपेंडिंग ऑन द चॉईसेस. आपण काय चॉईसेस करतो, पुण्य वाढेल की पाप वाढेल. पण शक्य सगळ्यांसाठी आहे. ते हे जे त्याचे चमकणारे दात त्याचे पुण्य दाखवून राहिले, त्याच्यासाठी आशेचं किरण दाखवून राहिले, त्याच्यासाठी शक्य आहे. त्यांनी अजूनही मन बदललं तर महात्मा होऊ शकतो, स्वर्ग प्राप्ती होऊ शकते ह्या तुम्हाला दिसणाऱ्या सडक्या कुत्र्याला. तशी दृष्टी, कृष्णासारखी दृष्टी आपण ठेवू शकतो. आता ही मी गोष्ट सांगितली, कथयन्तश्च माम नित्यम, की एकमेकाला माझ्याबद्दल गोष्टी सांगत जातात. तुष्यन्ते च रमन्ते च, त्यात मनोरंजनही होतं, रमण होतं, मन रमून जातं, गुंतून जातं आणि तुष्टी पुष्टी संतुष्टी होते, तृप्ती वाटते. थोड्या वेळ चांगल्या काहीतरी गोष्टी ऐकल्या, गोष्टी तर कोणाची कशाच्याही ऐकू शकतो, कशाही गुंड्यांच्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या, चोरांच्या, बदमाशांच्या, लुच्च्या लफंग्यांच्या, चिडीमारांच्या, कोणाची काही गोष्टी ऐकू शकतो. पण हे ईश्वराच्या विषयी त्याच्या लीला, कथा, कीर्तन यात त्यांना तुष्टी होते. तुष्यन्तीच्या रमन्तीच्या मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तर तशीच अजून एक गोष्ट आहे, थोडी आठवण सांगतो. कृष्णाच्या बाबतीत पाडाव टाकला होता पांडवांसोबत. भीम आहे, अर्जुन आहे, युधिष्ठिर आहे आणि ऐकली असेल कदाचित, आणि कृष्णही होता. आणि खरं उशीरून पुढच्या वेळेस सांगतो किंवा ती माझ्या लक्षात किड्याची गोष्ट ऐकली सगळ्यात. असा किडा जो मोठा होत जात होता आणि भीमालय हरवलं त्यांनी, आणि मग पुढे कृष्णाने युक्ती सांगितली कशी त्याला छोटं करायची. ती पुढच्या वेळेस, ही गोष्ट पुढच्या वेळेसाठी ठेवतो. सांगण्याचा उद्देश हा होता, तात्पर्य की अशा प्रकारे आपलं मन गुंतलं जाऊ शकते. एकमेकाशी आपण कशाबद्दल चर्चा करायची हे आपण ठरवू शकतो, चपाट्या पिटण्यापेक्षा, सांबार चौकशांपेक्षा. आणि मग हळूहळू मजल करून कृष्णाच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. तुष्यन्ति रमन्ति. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. उन निरंतर मेरे ध्यान आदि में लगे हुए और प्रेम पूर्वक भजने वाले भक्तों को मैं वह तत्व ज्ञान रूप योग देता हूँ जिससे वे मुझको ही प्राप्त होते हैं. माझ्या लक्षात यायला लागतं मग तो, कारण मीच त्यांच्या आत आहे. कृष्ण म्हणतो की अरे यांना माझ्यामध्ये इंटरेस्ट होऊन राहिला, अरे यांना माझ्याबद्दल आकर्षण होते, अरे यांना आता नुसतं संसार, वरवरचं बाहेरचं बहिर्मुखी तात्पुरतं नश्वर सुख नको आहे, यांना आता शाश्वत आनंद हवा आहे, यांना ऍक्च्युअली प्रेम हवं आहे माझ्या प्रती. हे माझ्या लक्षात यायला लागतं, कारण मीच त्यांच्या आत आहे. तो म्हणतो तर तेषां सतत युक्तानां, सतत वळणावरचं पाणी वळणावर जाते तसं कुत्र्याची शेपूट वाकडी होते, तसं सतत थोड्या वेळाने पुन्हा यांचं मन माझ्याकडे ज्यांचं येतं. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की त्याची मॅग्नेटिक निडल असते, लोहचुंबक जी सुई जी असते ती नेहमी उत्तर दक्षिणेलाच असते. तो कंपास जो असतो, म्हणजे ते जंगलात फिरणारे लोक आपल्यासोबत की उत्तर कोणतं आणि दक्षिण कोणती दिशा हे कळावं याच्यासाठी यंत्र असते एक छोटंसं खिशात घड्याळासारखं ठेवून, त्याच्यामध्ये ती लोहचुंबकाची एक सुई असते जे नेहमी उत्तरेकडेच करते पॉइंट. त्याच्यामुळे कुठेही हरवलं तरी निदान एवढं ते खिशातून कळलं की अच्छा इकडे उत्तर आहे. ज्या अर्थी इकडे उत्तर आहे त्याचा अर्थ इकडे दक्षिण आहे, आणि इकडे उत्तर इकडे दक्षिण म्हणजे इकडे पूर्व आहे, इकडे पश्चिम आहे. आणि माझं घर उत्तर आणि पूर्व दिशेच्या पूर्वोत्तर दिशेने होतं, तर ही उत्तर आणि ही पूर्व, तर म्हणजे मला या दिशेने जायला हवा, म्हणजे मी जंगलातून बाहेर पडेल. नकाशावर मला हे पाहिलेलं आठवतंय की आता दिसून राहिला नकाशा की तुम्ही उत्तराच्या थोडं उत्तर दिशेने गेले आणि मग पूर्वेकडे जर वळले तर मग तिथून एक अशी वाटचाल आहे, तिथून बाहेर पडतात. हे सगळं बाहेर पडण्यासाठी एवढीशा त्या कंपास, त्या मॅग्नेटिक निडलमुळे कळतं, फायदा होऊन जातो. हे तर रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण होतं. ते म्हणायचे की ते मॅग्नेटिक निडल बोटाने जबरदस्ती जरी थोड्या वेळासाठी आग्रहाने पूर्वेकडे केलं, सोडल्याबरोबर ते पुन्हा पूर्वेकडे जाते. त्याला आग्रहाने धरून ठेवलं इकडे तर ती धरून ठेवलं, आपला हट्ट करून हाताने धरलं
सोडल्यावर पुन्हा पूर्वीकडे जाते, कारण त्याची तार जुळली आहे त्या पोल सोबत. तसं ते म्हणतात की ठाकूर म्हणतात, मन थोड्या वेळासाठी लक्ष देणं आवश्यक आहे, ऑफिसचं काम करणं आवश्यक आहे, स्वयंपाक करणं आवश्यक आहे, कुत्र्याला खाऊ पिऊ घालणं, फिरायला नेणं आवश्यक आहे, बगीच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, मधून मधून थोडं इकडे तिकडे ठीक आहे, पण सतत पुन्हा ती नीडल आपली वापस यायला हवी. विवेकानंदांना सांगायचे नरेंद्र की तसं मन असायला हवं, चिंतन ईश्वरात, मन ईश्वर में लीन हो, हले न जिव्हा होठ, सिमरन ऐसा कीजिए खरे निशाने चोट. की डिफॉल्ट सेटिंग तिथे असायला हवं. कामापुरती इकडे तिकडे गेलं, ठीक आहे, व्यवहार संसार हो बरोबर आहे, ठीक आहे, छान, चांगला, गुड, नमस्कार, थँक्यू, आय लव्ह यू टू वगैरे सगळं. मग पुन्हा मन ईश्वरामध्ये. तेषाम सतत युक्तानाम, असे जे असतात त्यांना श्रीकृष्ण म्हणताय सतत भजताम प्रीतीपूर्वकम, त्यांचं प्रेमाचा अँकर माझ्यात लागून गेला. प्रेम तर ते माझ्यावरच करतात, व्यवहार संसाराशी जरी करत असले तरी ते बुद्धिपूर्वक. ददामी, मी त्यांना देतो. काय? बुद्धी योगम. मी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडून देतो की कसं ते मला ऑलरेडी प्राप्त आहेतच, त्यांना जरी वाटत असलं नसले, मी त्यांना प्राप्त होतो. बुद्धियोग, बुद्धीनी लक्षात येतं, नीट अनुभवात येतं. नुसतं भावने, नुसतं वरवर वाटतंय मला असं काहीतरी खूप साक्षात्कार झाला, असं झालं नाही, पक्का अनुभव होऊन जातो बुद्धियोग मी तो. म्हणजे तदामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. त्या बुद्धियोगाने काय होतं, मग मी त्यांना असं एक शास्त्र देतो, असं एक साधन देतो बुद्धियोगाचं, त्यांच्या बुद्धीत एक अशी युक्ती देतो, असा एक चमत्कार करतो, असा एक अनुभव देतो, तर एक दृष्टांत त्यांच्या बुद्धीत असा येतो एकदम त्यांच्यासाठी, माम उपयांती, ते मलाच येऊन एकदम मिळून जातात, त्यांना पक्क होऊन जातं, परमनंट होऊन जातं की नाही देव आहे, देव माझा आहे, मी देवाची, बस बाकी काही दुसरं. जे सतत प्रॅक्टिस करतात माझ्यामध्ये मन लावण्याचा, जेव्हा माझ्या लक्षात येते की अरे हिला आता दुसरं काही नको आहे, हिला आता मीच हवं आहे, तिच्या बुद्धीत मी बरोबर करून, हे कृष्ण म्हणतोय आणि होतं असं. सो एक 5 मिनिटं आहे तर एक अजून करून घे, कारण तिथे पुढे मग वेगळी कलाटणी मिळते पुढच्या वर्षापासून. तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः, 11वा श्लोक 10व्या अध्यायाचा. नाश्याम्यात्मभावस्तो ज्ञान दीपेन भासता. अर्जुना, उनके ऊपर अनुग्रह करने के लिए उनके अंतःकरण में स्थित हुआ मैं स्वयं ही उनके अज्ञान जनित अंधकार को प्रकाशमय तत्व ज्ञान रूप दीपक के द्वारा नष्ट कर देता हूँ. है ना, तो म्हणतो की प्रत्येकाच्या हृदयात दिवा आहे, स्वच्छ दिवा आहे, वात आहे आणि तेलही आहे, तरी पण अंधकार आहे. आणि रोज म्हणतात तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमया. तर असतो मा सद्गमय रोज म्हणतात, सकाळी त्रिकाल म्हणतात, त्रिकाल संध्या करतात, 3 वेळा हे श्लोक म्हणतात, असं सगळं करतात, पण अंधकार अजूनही आहे, नसतं तर म्हटलं नसतं. तमस म्हणजे अंधकार, की उजेडात असते तर असं नसतं म्हटलं की अंधारातून उजेडाकडे न्या. ज्या असे रोज म्हणतात ते आजही, अरे वर्ष आजही अंधारच आहे, आजही अंधारच आहे, आजही अंधारच आहे, अंधारच आहे, अंधारच आहे. अंधाराचं लक्षण काय? दुःख, ग्लानी, उद्वेग, विषाद, विभ्रांत चित्त, चिडचिड, वाईट वाटणं, खराब वाटणं, हे अंधकाराचं, अज्ञानाचं लक्षण. त्याच्या उलट ज्ञानाचं लक्षण प्रसन्न वाटणं, समतेत राहणं, उदार असणं, विनम्र असणं, अहंकार नसणं, गर्व नसणं, दंभ नसणं, क्रोध नसणं, हे ज्ञानाचं लक्षण आहे. क्रोध असणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. लोभ, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे वाटणं, आपला हात राखून ठेवणं वाटणं सतत, हे अज्ञान अंधकाराचं लक्षण आहे. औदार्य, की चिंता नसणं, ठीक आहे ना, जेवढं आवश्यक आहे तेवढं आजपर्यंत मिळालं तर पुन्हाही मिळेल, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, बिनधास्त ले जा, तुला आता पाहिजे, तुम्हाला आवश्यकता घेऊन जा, किती हवं ले घेऊन जा. हे औदार्य ज्ञानाचं लक्षण आहे, विश्वासाचं लक्षण आहे, भक्तीचं लक्षण आहे, की नाही आहे मग
माझ्या ईश्वरात धमक आहे, खरं तुम्हाला पुरवेल. आत्ताच म्हटलं त्यांनी, ददामी, मी देतो. 9व्या अध्यायात झाला आपला योग क्षेमम वहामी अहम. त्याच्याजवळ जे नाही आहे ते त्याला मिळवून मी देतो, आणि जे आवश्यक आहे ते टिकवूनही मी ठेवतो. अहम, तो मी योग क्षेमम वहामी अहम. सिक्रेट सांगितलं जेव्हा त्यांनी, राजविद्या राजगुह्य योग, आठवत असेल 9व्या अध्यायात म्हटलं होतं. तर म्हणतो की दिवाही आहे, तेलही आहे आणि वातही आहे, मग अंधकार का बरं? कारण पेटवला नाही दिवा. नुसतं दिवाने उजेड नाही होत ना, तेलाने उजेड नाही होत, वातीने उजेड नाही होत. तिन्ही पाहिजे, तीन असूनही उजेड नाही होत. चेतवला पाहिजे. चेतसा सर्व दुर्गाणी. आग लागली पाहिजे त्याला, पेटवला पाहिजे. पेटीची चिंगारी ध्यानाच्या वेळेस जसं म्हटलं होतं, जैसी चिनगी आग की पड़ी पुराने घास. जब ही नाम हृदय धर्यो, करो पाप को नाश. ज्या ईश्वराचं प्रेमाने चिंतन केलं, दुसरं सगळं सोडून 100% प्रेमाने जेव्हा त्याची मी आठवण केली, जब ही नाम हृदय धर्यो, करो पाप को नाश. त्या क्षणी सगळं पाप कसं, जैसे चिनगी आग की पड़ी पुराने घास. की जो वाळक्या गवतात एकही ठिंगी टाकली तर भस्म होऊन जाईल, तशा उद्देशाने जे प्रेम भक्ती सगळ्यांमध्ये माझ्यावर भावना करून, तेषाम म्हणजे त्यांना, तेषाम एव त्यांच्यासाठी अवश्य काय, अनुकंपार्थ. अनुकंपा म्हणजे कृपा. थोड्या वेळासाठी तुमचे कष्ट दूर करून त्यांना मार्ग सापडून देणार, की इथून जा, अशी जा, तू ठीक होऊन जा, सगळं मार्गदर्शन. अर्थम म्हणजे साठी. तेषाम एव अनुकंपार्थम अज्ञानजम तमः. त्यांच्या मनात जो अंधकार, दिवा या, वात या, तेल या, तरी दुःख होते, अंधकार ठेच लागते, पडून राहिला, दिसून नाही राहिला. तमः, त्यातून वाट काढण्यासाठी, नाशयामी, त्या अंधकाराचा नाश करण्यासाठी आत्मभाव असतो. त्यांच्या आताचं जे आहे ऑलरेडी मी ठेवून दिलेलं आहे, जन्म झाला तेव्हा देऊन दिलं होतं, पाठवलं होतं. ज्ञानदीपेन भारत. दिवा रेडी होता, त्यांनी पेटवला नाही, कधी चेतवलं नाही, आत गेलंच नाही, प्रयत्न नाही केला आत काही करण्याचा. बाहेर 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 मध्ये जीवन 30, 40, 50, 60, 70, 80 वर्ष निघून गेलं. आत गेलं तर ते पेटवू शकले असते आणि लक्षात आलं असतं, पण नाही गेलं तर नाही गेलं. आता माझी भक्ती करतात आहे, माझं प्रेम करतात आहे, माझं नाव घेतात आहे, माझे चिंतन करतात आहे. त्याच्यामुळे मग काय करतो, मीच लावणार, मी ऑलरेडी आत आहे त्यांच्या, मीच पेटवून देतो. कारण त्यांना मी आवडतो तर मलाही ते आवडतात, त्यांना मी हवाय तर मलाही ते हवाय, त्यांना माझ्यावर प्रेम आहे तर मलाही त्यांच्यावर प्रेम आहे. ते मला आपलं स्वतःचं विश्व मानतात, तर माझ्यासाठी ते स्वतःचं विश्व आहे. आधीच्या अध्यायामध्ये झाला हा श्लोक आपला, की जो ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. ते माझं भजन करतात तर मी त्यांचं भजन करतो. कृष्ण म्हणतो भजामी अहम तां तथैव. ते माझा विचार करतात तर मी पण त्यांचा विचार करतो, जशा प्रकारे. ते माझ्यासोबत दुश्मनीच्या दृष्टीने करतात, मी त्यांना तसंच प्रगट होतो त्यांच्यासाठी. दुर्योधनासाठी तोच कृष्ण दुष्ट होता, जो अर्जुनासाठी नव्हता. रावणासाठी तोच राम गुंडाब झाला, मारला त्याला, त्याच्या माझ्या मुलांना मारलं, माझ्या भावाला मारून टाकलं. असं कसं, चांगला कसा, हा देव कसा? तो दुष्ट त्यासाठी तो दुष्टच दिसणार. यशोदेसाठी गोड बालकच दिसला, कारण तिच्या दृष्टीत हा माझा कसा बदमाश आहे, पण गोडही आहे, खूप रागही येतो, खूप आवडतोय. तर तो तसाच झाला तिच्यासाठी. पूर्ण वेळ तिला तसाच वाटायचा तो. ती आई भावनेने त्याच्याकडे गेली, तर तो पुत्र भावनेनेच तिच्याकडे गेला. राधेनी प्रेमिका भावनेने गेली, तर राधेकडे तो प्रेमी म्हणूनच गेला.
अर्जुन मित्र भावाने आला तर अर्जुनासाठी मित्र म्हणून राहिला शेवटपर्यंत. उद्धवानी आपला देव मानला त्याला, तर उद्धवाला भक्त म्हणून शेवटपर्यंत सोबत ठेवला. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. इथे तो म्हणतो की ठीक आहे, त्यांना त्यांच्याच्याने नाही जमत आहे, बुद्धी नाही चालत एवढी तल्लख, पण मन माझ्यातलं आलं, प्रेम माझ्यावर केला, तर काही हरकत नाही. मीच आहे ना त्यांच्या आत, मी लावून देईल त्यांना, मी त्यांचा दिवा पेटवून देतो. त्यांनाही कळून जातं, भक्तांनाही सगळी बुद्धी, सगळं ज्ञान प्राप्त होऊन जातं. आणि देवाने लावलेला एक उर्दू मध्ये शेर आहे, फानूस बन जिसकी हिफाजत हवा करे, वह शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. अरे देवानी पेटवलेला दिवा कसा विझेल? कोणत्या तुफान, कोणत्या वादळामध्ये धमक ताकद आहे, या ईश्वराने पेटवलेला दिवा विझवेल. वह शमा म्हणजे वात, वह शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. त्याचं रक्षण देव करतो. देव तारी त्याला कोण मारी, जाको राखे साइया मार सके ना कोय. फानूस बन जिसकी हिफाजत खुदा करे. तर देवानी ज्याने त्याचं रक्षण करायला ठरवलं. लहानपणी एक गंमत आठवते, मोहिनी खानाच्या लहानपणी माधी त्यांना निरनिराळ्या कृष्णाचे भजन ऐकवायचे इंग्लिश मधले. त्यातलं एक बिचारी मोहिनी छोटीशी निरागस, एक भजन होतं, ती अजूनही सांगते मला की भीती वाटायची मला त्या भजनाची. कृष्णाचं भजन होतं. ते काय भजन होतं की something like Madhvi will remember, who can stay when Krishna wants to kill and who can kill when Krishna wants to stay. त्या हरे कृष्ण इस्कॉनवाल्यांचं भजन होतं की ज्याला कृष्ण मारायचं ठरवलंय त्याला कोण वाचवू शकेल, आणि ज्याला कृष्णाने वाचवायचं ठरवलंय त्याला कोण मारू शकेल. तर मोहिनी म्हणतो, मला अजूनही वाटत की बापरे, आय होप मला कृष्ण मारण्याचं नाही ठरवणार. छोटीशी म्हणा की नाही तर मग मला कोणी वाचवू नाही शकणार. कृष्ण मला मारायला नको ठरवलं, मला वाचायला ठरवलं म्हणून. तर तसं हे बालपणचं निष्पाप म्हणतं की मग मीच करून देतो. म्हणून आपण शुद्ध मनाने, प्रेमळ मनाने, साध्या मनाने, सरळ हृदयाने जर देवावर जर प्रेम केलं तर तो म्हणतो ठीक आहे, नो वरी, डोंट वरी अबाउट इट. कळत नाही ना, बुद्धीत समजत नाही ना, मी प्रकाश आपोआप डायरेक्टच देऊन देईल तुमच्या बुद्धीमध्ये माझ्याबद्दल. इतकं सुंदर त्याचं, इतका साधा, इतका भोळा, इतका चांगला आहे बिचारा देव आपला कृष्ण विठू. अजून बाकी कुठे कोणामध्ये मन लावण्यामध्ये काय अर्थ आहे? फालतू आहे सगळं एकदम, बाकी कचरापट्टी आहे. हा एवढा इतका सर्वा असं इतका साधा होऊन समोर येतात. नो प्रॉब्लेम म्हणतो, ठीक आहे, येऊन जा माझ्याजवळ बेटा, नो वरीज. म्हणून याच्यात मन लावावं. हाच सर्वश्रेष्ठ आहे. आपला कृष्ण, आपला बालाजी, आपला राम, आपला विठू, आपला श्रीहरी, आपला नारायण, आपला ईश्वर ठाकूर, प्रभू, परमात्मा, देव, प्रेमी, मित्र, आपला बाळ, आपला पिता, आपली माता, सगळं सर्वस्व हा. यात मन लावत आणि मस्त बिंदास हाताची कुशी करून झोपून जा. पाहिल तर बिंदास बघून राहिला, बघतो मस्त मस्त जीवन, फर्स्ट क्लास बिंदास जीवन होऊ शकतं आजपासून. त्याच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून. हीच माझी सदिच्छा, हीच प्रार्थना आया बहिणींना. जय श्री कृष्ण, श्री हरी. एक 5 मिनिटं ध्यान करू, आपल्या विठ्ठलचं गुणगान करू मस्त, आणि मग तुमचा प्रसाद वितरण माझ्या प्रती. जय श्री कृष्ण.